मित्रांनो, आलेली जी विधानसभा निवडणूक आहे यामध्ये तुमचं मत तर वाया जात नाही आहे ना. आता मत वाया जाणं म्हणजे आपल्या इकडे एक म्हण प्रचलित आहे की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं आणि तो जर व्यक्ती निवडून नाही आला तर तुमचं मत वाया गेलं. बरेचसे लोक आपल्याला सांगतानाही दिसतात की अमुक अमुक पक्षाला किंवा उमेदवाराला मत नको देऊ, तो निवडून येणार नाही, तुझं मत वाया जाईल. असे बरेचसे लोक किंवा मोठे मोठे मंडळी आपल्याला सांगताना दिसतात आणि आपल्याला बरेच वेळा वाटते की आपण अशा पक्षाला मतदान द्यायला पाहिजे की तो निवडून येईल. पण अक्षरशः हे चुकीचं आहे. आपण योग्य उमेदवार आणि योग्य पक्षालाच वोटिंग करायला पाहिजे, मत द्यायला पाहिजे. तो पक्ष जर निवडून आला तर फार चांगलं, आणि निवडून नाही आला तरी तुमचं मत उपयोगी लागलं, सार्थक लागलं असं म्हणता येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर चुकीच्या माणसाला किंवा चुकीच्या पक्षाला वोटिंग केलं आणि तो निवडून जरी आला तरी तुमचं मत वाया गेलं असं म्हणता येईल. तर मत द्यायच्या वेळेस आपल्याला बरेच लोक घरी येऊन सांगतात किंवा आपल्या समाजातील असतील मंडळी किंवा आपल्या घरातील मोठे मंडळी असतील, स्पेशली महिला मंडळांना सांगितले जाते की त्यांना वरून सांगितले जाते की या पक्षाला किंवा या उमेदवाराला वोटिंग करा. आणि आपण समजा दबावापोटी ते करतोय सुद्धा. पण मला प्रत्येक वोटरला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस मतदान करायला जाता त्यावेळेस तुम्ही त्या मशीनसमोर एकटेच असता आणि तुम्हाला कोणीच बघत नसते की तुम्ही नेमकं कोणत्या चिन्हासमोरील बटन दाबत आहे. म्हणून कोणी तुम्हाला काहीही सांगो, तुम्हाला जो व्यक्ती जो पक्ष योग्य वाटते त्याच पक्षाला वोटिंग करा. आता वोटिंग करायच्या वेळेस काही 4-5 मुद्दे आपल्याला बघायचे असतात. मला तरी वाटतं की पहिला मुद्दा हा असा असायला पाहिजे की जो पक्ष, जो उमेदवार आपल्या देशाचा सर्वप्रथम विचार करतो, आपल्या संस्कृतीचा सर्वप्रथम विचार करतो, अशा पक्षाला आणि अशा उमेदवाराला वोट द्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरा एक आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जो चांगले काम करू इच्छितो, जो शिक्षण व्यवस्था आहे आपली त्याला सुधारेल, शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत, बेरोजगार आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ज्या पक्षाकडे, ज्या उमेदवाराकडे विजन आहे, दूरदृष्टी आहे, येणारा भारताचा काळ कसा असेल, 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर भारत कसा विकसित व्हायला पाहिजे, किंवा आताचे जे आजची मुलं आहेत की जे 1 महिन्याचे आहेत, 2 वर्षाचे आहेत, 1 वर्षाचे आहेत, हे जे मुलं कोणत्या भारतात श्वास घेणार किंवा कोणतं हे ज्यावेळेस मोठे होतील तर कोणता भारत आपल्याला यांना द्यायचा आहे, आपल्याला यांच्यासाठी सोडून जायचा आहे, हा पक्ष, असा विचार करणारा पक्ष किंवा असा विचार करणारा उमेदवारालाच या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करा. धन्यवाद.